हाय. हाय सागर. हो हाय. How are you? Cool. What's up? Don't ask. अरे कॉलेज नाही आज? नाही, आज कॉलेज म्हणाला आज येऊ नका. आज ईद मनवा. ईद मुबारक. आणि ईदमुळे काय प्रॅक्टिस पण कॅन्सल? Obviously, yeah. Such a stupid question. सॉरी टू से पण मुलींमध्ये कन्सिस्टन्सी जरा कमीच असते. काय राकेश? राईट. अरे लग्न होईपर्यंत वेळ काढण्यासाठी कुठलाही कोर्स करतात. म्हणजे कुठलाही. समथिंग इन कम्प्युटर्स अँड समथिंग इन कोल्ड सिरॅमिक. काही संबंध आहे का? ए हॅलो, बस हसू नका जास्त. आणि मेन रिक्वायर दिस, ओके? अरे तुम्ही मुलं तरी काय सिरियस असता रे. म्हणजे MBA वगैरे करता आणि नंतर मग ऍक्टिंग साठी सिरियल साठी स्ट्रगल करता. हाऊ फनी. या शी इज राईट. ए बट सिरियल रिमाइंड्स मी, हे तुझ्या नाकाचं काय झालंय? हे शेवटचं. याच्या पुढे नो मोर चान्स टू टीज मी, ओके? मी स्ट्रेट करून घेणार आहे लवकरच, एकदम स्ट्रेट. मग बघाच. अगं काय वेळ लागले का तुला? तू नाक सरळ करणार आहेस? हे बघ, चेहऱ्यामध्ये प्रत्येक गोष्ट ना व्यवस्थित नॅचरली बसवलेली असते. तसं अननॅचरल का करतेस? आणि तुला कल्पना आहे का त्यासाठी किती पैसे लागतात ते? अगं सिरियल वाले तर सोड, ते हॉलिवूड वाले आहेत ना, ते सुद्धा दोनदा विचार. एक मिनिट, डोंट लाफ, ओके? पप्पानी याचं बजेट सँक्शन केलंय, सो जस्ट चिलॅक्स. ऑब्विसली पप्पांना भीती वाटली असणार की त्यांनी पैसे नाही दिले तर नाक बी कापेल. मला खूप बोर होतंय. आपण बाहेर जाऊया जेवायला. बेस्ट आयडिया आहे. सागर चल ना. ए नाही यार, यू गाईज कॅरी ऑन. आज जरा मूड नाही आहे रे, आणि आज जरा डोकं पण ठिकाण्यावर नाहीये. आई शपथ, म्हणजे ते गेलंच पाहिजे. चल उठ, कम ऑन. ए आपण मुक्ताला पण नेऊया ना. फोन ला फोन ला. ते कार्य आपण करा. हॅलो. हाय मुक्ता, व्हॉट्स हॅपनिंग? नथिंग स्पेसिफिक. का ग? काय नाही, आमचा जरा इथे जेवायला जायचा प्लॅन बनत होता. वाय डोंट यू जॉइन अस? कोण कोण आहे? कोण नाही म्हणजे मी, राकेश, सागर आणि तू. आवडलं असतं ग, पण पप्पा आज वेळेत येत आहेत आणि आमचाही तोच प्लॅन है. यू ऑल कैरी ऑन. ओके, तो आप अपने पिताजी के साथ खुशियां मनाओ. अगर हमारा दिल आपके ऊपर आया तो फिर हम आपको पुकारेंगे. ओके, बाय बाय. तुझ्या पिताजींबरोबर जेवायला चालले. मासाहेब, हे बघा, शाळेचे नकाशे तयार झालेत. आता तुम्ही सांगितलं ना की आपण लगेचच कामाला लागू. हो ना, म्हणजे जागाही आपण नक्की केलीच आहे. हो ना. याच्यासाठी नाही बोलवलं आम्ही तुम्हाला. सागरना आम्ही कुठून आणि कुठल्या परिस्थितीत आणलंय याची कल्पना आहे तुम्हाला? मा मी विचारणारच होतो, पण 2 दिवस झाले पोरगा तापाने फणफणलाय. त्याच्या वडिलांना किंवा तुम्हाला दोघांनाही विचारपूस पण नाही करावीशी वाटली त्याची. तसं नाहीये मा. तुम्हाला माहितीये सागर माझा किती लाडका. काय बोलू नका. पावसात वळचणीला 4 माणसं जमतात ना, तसे राहतो या घरात आपण. सगळ्यांची तोंड 10 दिशांना.
असं स्वप्न नव्हतं पाहिलं आम्ही या घराचं. तुमच्या वडिलांनी आणि आम्ही या घराची जी कल्पना केली होती ती अशी नव्हती. आम्हाला वाटलं होतं हे घर मुलाबाळांनी भरलेलं असेल, सुखासमाधानाचं असेल, आनंदाचं असेल, एकमेकांवरच्या विश्वासाचं असेल. आम्ही जिवंत आहोत तोपर्यंत तरी हे असं ठेवायचा प्रयत्न करा. सागरबद्दल बोलायला बोलवलंय हे लक्षात आलंच असेल तुमच्या. आजी म्हणून, कुटुंब प्रमुख म्हणून या मुलाची फार काळजी वाटते आम्हाला. वडील म्हणून तुम्ही काहीच कसं बोलत नाही त्याला पद्माकर? काय बोलणार? लहान आहे का तो? आणि आम्हाला वाटतं की परिस्थिती अगदी उलट आहे. म्हणजे आपण त्याच्या प्रत्येक गोष्टीकडे जरा जास्तीच लक्ष देतो आणि आय थिंक तो ते एन्जॉय करतो. एन्जॉय? हो, स्वतःकडे लक्ष वेधून घेण्याचे प्रकार आहेत हे. आपण लक्ष नाही दिलं तर नक्कीच फरक पडेल. हे इतक्या सहजपणे तुम्ही कसं घेऊ शकता? स्वतःकडे लक्ष वेधून घेण्यासाठी कार ऍक्सिडेंट म्हणजे हे गंभीर नाही का? आम्हाला शालिनींचं म्हणणं पटतं. तुम्ही तुमची जबाबदारी टाळता आहात पद्माकर. दरवेळेला तो काहीतरी नवीन करतो आणि अशा वेळेला वडील म्हणून तुमचं अस्तित्वच आम्हाला कुठं जाणवत नाही. बायकोसाठी, मुलासाठी एखादी संध्याकाळ सुद्धा तुम्हाला रिकामी ठेवता येत नाही. मुलगा आजारी असताना सुद्धा. माफ करा मासाहेब, पण च्या आठवणीत दादा सुद्धा फारसे काही घरात असायचे असं नाहीये. आणि तरी सुद्धा आपण आम्हाला चांगले संस्कार दिले, चांगलं शिकवलं. शेवटी हे सगळं माझ्यावर शेकणारी माहितीच होतं मला. मा, मी माझ्या परीने काही कमी बोलते का त्याला? पण खरं सांगू, यांच्यासारखं कठोर आणि तुमच्यासारखे आदेश देणं नाही जमणार मला. आणि नवऱ्याने बायकोचा मान ठेवला तरच मुलं आईचा मान ठेवतात. जाऊ दे ना, एकमेकांची उणीधुणी काढून काहीही होणार नाही. आपण सगळ्यांनी मिळूनच प्रयत्न करायला हवे. शेवटी जे काही भलं बुरं होणार आहे ते सरदेसाईंच्या घराण्याचं होणार आहे, एवढं लक्षात ठेवा.
काय करताय जावळे? त्याचं सर्टिफिकेट आहे माझ्याकडे. आपण दोनदा चेक करतो ना, एकदा इकडं मग एकदा तिकडं. आता झालंय काय, इथं काय पार्सल गेली ना थेट एफडी आयात. एफडी आहेत नका म्हणू, ऑफिसात म्हणा. अव तेच ते, तर त्याचा माग सापडणं बघा इथं. काय झालंय जावळे, तुमच्या गोंधळामध्ये ना मॅडमनी मला लेफ्ट राईट घेतलंय माहितीये तुम्हाला? म्या बोलतो ना मॅडमशी. तुम्ही अजिबात बोलू नका. तुम्ही तिकडे एफडी आयात केलं तर आमच्याकडे एफडी आयात व्हायचं. एफडी आयात. थोडी वाढू भाजी. अरे घे, तुझ्या आवडीची आहे. घेईन मी, येतो, ठेव तिकडे. हे काकू, आणि जेवणानंतर फर्स्ट क्लास आईस्क्रीम पाहिजे. अहो आधी जेवण पुरं करा. मासाहेब, आपण पूजेला सगळ्यांनाच आमंत्रित करतोय? नाही, फक्त आपले नातेवाईक आणि अगदी काही जवळची मित्रमंडळी. पण त्याच्या आधी शाळेसाठी आपल्याला प्रेस कॉन्फरन्स बोलवायची आहे ना, त्याची मात्र जबाबदारी तुम्ही दोघींनी घ्यायची. हां, ऑफकोर्स ऑफकोर्स. सॅलड खाणार? या लिल बिट. पण फ्रूट सॅलड हाय. नो, ओनली ग्रीन सॅलड. मासा, हां, तुम्हाला भेटायला आलंय कोणी? आता या वेळेला कोण? काहीतरी उस्मान असं नाव सांगितलं. उस्मान भाई? उस्मान भाई आलेत? आणि मग घेऊन ये ना त्यांना आतमध्ये. इथे? हा. अरे बघतोयस काय, जा 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 लवकर घेऊन ये. आठवत आहेत तुम्हाला उस्मान चाचा? अहो कडेवरनं शाळेत घेऊन जायचे ना तुम्हाला. आइए उस्मान भाई, कमाल हो गया. आप तो बिल्कुल ईद के चांद हो गए, ऐसा और लग रहा है आपको. तो आज ईद है, इसके लिए मैं आ गया. आज सब लोग मुझे मिले, मेरा दिल बहुत खुश हो गया. नमस्कार बहू, कैसे हो छोटी बहू? अरे सागर है ना, कितना दुबला पतला हो गया. हाँ, जब मैं इधर रहता था ना तो उसके खांधे पर बिठा के मैं उसको घुमाने लेके जाता था, और नीचे रखने के बाद हे माझे केस आहे ना ते तो ओढायचा. उस्मान भाई, गप्पा तर काही कधी संपायच्या नाहीत. तुम्ही आधी जेवून घ्या बघू. नाही नाही नाही, आजचं जेवण आहे ना ते उदार ठेवा. आता काय आहे, आज ईद आहे ना, सगळे घरी माझी वाट बघत असतील. मी परत आलो आहे माझ्या बीबी आणि बच्चों के साथ, यही कहने के लिए आया था. ठीक आहे, आज ईद आहे म्हणून सोडते, पण पुढच्या वेळेला काहीही कारण चालणार नाही बरं. जरूर जरूर जरूर. आज ईद आहे म्हणून ही खीर सगळ्यांना द्या वाटा. अरे थँक्यू सो मच. चित्रा गोडबोले, मयूर गोडबोले, दिनकर देसाई, वत्सला देसाई, मिलिंद सरदेसाई, वैजू सरदेसाई. निर्मला, प्रत्येक कुटुंब प्रमुखाच्या नावाच्या मागे श्रीयुत श्रीमती घाला. आत्ता सांगितलं आहेत त्यांच्यापैकी कोणी नको आहेत. पुढे पुढची नाव आहेत शिरीष दळवी, प्रज्ञा दळवी, प्रतीक्षा दळवी. नाही नको. मोहन कुलकर्णी, मंदार कुलकर्णी, जयंत बापट. मला वाटतं बापट नको, पण कुलकर्णी राहू देत. जी. वसंतराव गुप्ते, वासंती गुप्ते, पौर्णिमा बेंद्रे. नाही नाही, बेंद्रे नको, ते नाव आधी यादीतून काढून टाका. जी. सागरना शब्द दिला आम्ही तसा. बरं, ज्या नावापुढे आम्ही नको म्हटलंय तिथे काट मारलीत? जी. बरं, मग उरलेल्या नावांची एक व्यवस्थित यादी तयार करा आणि मेघना वहिनींना नेऊन द्या. मेघना वहिनी फोन करून सगळ्यांना बोलवतील. आणि हो, सागरना एक निरोप द्या. त्यांना म्हणावं पूजेच्या दिवशी सकाळी 7 वाजता तुम्ही बरोबर तयार पाहिजे. जी.